तर मंडळी, आज आपण ना अगदी नवीन पदार्थ बनवलेला आहे आणि नक्कीच तो तुम्हाला आवडेल, कारण आज आपण मखाने आणि काजूची रबरबीत अशी भाजी बनवलेली आहे आणि सोबतच गव्हाच्या पिठाचे नान रोटीसुद्धा बनवलेल्या आहेत। तर आता चला, यामध्ये काही तुम्हाला टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत आणि जास्त करून रेस्टॉरंट स्टाईल भाज्या कशा करतात किंवा नॉन रोटी वगैरे कशी बनवतात या सगळ्यांची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। तर आता चला, सर्वात पहिल्यांदा नान रोटीची तयारी करून घेऊयात। तर त्यासाठी मी इकडे 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आणि ते पहिल्यांदा चांगलं चाळून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचा 1 चमचा इतका मैद्याचं पीठ। तर अगदी थोडंच आपण इकडे मैद्याचं पीठ वापरलेलं आहे त्याला बाइंडिंग येण्यासाठी। तर आता काय करायचं, यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि 2 चमचे इतकं दही घालायचं। दही जास्त आंबट नसायचं बरं का। आणि त्यानंतर मग यामध्ये चिमूटभर असा सोडा घालायचा आणि शेवटी मग थोडंसं असं 1 चमचा इतकं तेल घालायचं। तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीसाठी कणिक मळतो ना, त्याचप्रमाणे हे पीठसुद्धा मळून घ्यायचं। इतकंच काय, जास्त सॉफ्ट नाही करायचं। तर आता तुम्ही बघत आहात तिकडे मी पीठ मळून घेत आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर ना थोडं याला परत तेल लावायचं। हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आणि परत याला असं मळायचं। तर जितकं तुम्ही छान पीठ मळाल ना, तितक्या छान नान रोटी होतात, अगदी सॉफ्ट अशा बनतात। तर आता इकडे तुम्ही बघत आहात मी थोडं हातावर तेल घेतले आणि परत याला चांगलं मळून घेतले। तर आता काय करायचं, याला आपण रेस्ट करायला ठेवूयात, जेणेकरून आता आपण भाजी करून घेऊयात तोपर्यंतसाठी। तर आता मी इकडे भाजी करण्यासाठी पहिल्यांदा एका पातेल्यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी घातले आणि त्यामध्ये मग 2 मोठे कांदे चिरून घेतले, लाल सुकी मिरची घेतली, हिरव्या मिरच्या 2 घेतल्या आणि अर्धी वाटी इतके काजू घेतले। तर हे सगळे पदार्थ आता चवीपुरतं मीठ घालून ना चांगलं शिजवून घ्यायचं। तर आता हे शिजवून झाल्यानंतर उकळी येते याला आणि कांद्याचा कलर वगैरे चेंज होतो, तेव्हा समजून घ्यायचं शिजले म्हणून। आणि ते साईडला एका चाळणीमध्ये पाणी गाळून घ्यायचं आणि बाकीचं सगळं जे साहित्य आहे ते आपण थंड करायला ठेवायचं। तर आता एका पातेल्यामध्ये मी 2 चमचे इतकं साजूक तूप घरातलंच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण अर्धी वाटी इतके अख्खे काजू जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। हलक्या सोनेरी रंगावरती ना आपण हे काजू आता साईडला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर मंडळी, काजू अशा प्रकारे जर तुम्ही तुपामध्ये थोडेसे फ्राय केलात ना की भाजीमध्ये कुरकुरीत लागतात। तर आता काय करायचं, मखाने जे आहेत आपण इकडे 2 वाटी इतके घेतलेले आहेत। मखाने तुम्हाला सहज कोणत्याही शॉपमध्ये भेटतात। तर आता इकडे आपण मखानेसुद्धा तुपामध्ये थोडे भाजून घ्यायचे 2-3 मिनटं आणि ते सुद्धा थोडासा रंग चेंज झाला की त्यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। तर आता चला, त्याच पातेल्यामध्ये आपण काय करूयात, परत 1 चमचा इतकं तूप घालूयात आणि तूप घातल्यानंतर मग यामध्ये आपण 1 चमचा इतका किंवा अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। मोठं जिरं इथे मी वापरलेलं आहे। तर आता मोठं जिरं घातल्यानंतर काय करायचं, यामध्ये ना 1 चमचा इतकं धनेपूड घालायची आणि अर्धा चमचा इतकं किंवा पाव चमचा इतकं हळद घालायची आणि त्यानंतर मग यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालायची आणि लाल मिरची पूड 1 चमचा घालायचा आणि त्यानंतर मग बारीक बारीक चिरून घेतलेला कांदा 1 जो आहे यामध्ये घालायचा। थोडा कांदा परतून घ्यायचा आणि थोडा परतून घेतला की मग त्यानंतर यामध्ये टॅमॅटो घालायचे। तर टॅमॅटो इकडे मी साधारणतः 2 ते 3 घेतलेले आहेत। लाल लाल टॅमॅटो घ्यायचे, म्हणजे कसं भाजीला कलरसुद्धा लाल छान येईल। तर आता बारीक टॅमॅटो जे आहे चिरून घ्यायचे बरं का। तर आता टॅमॅटो कांदा शिजण्यासाठी 2 चमचे इतकं मी पाणी घातले आणि आता हे टॅमॅटो कांदे शिजू देत, चवीपुरतं मीठसुद्धा घातलं। आता काय करूया, याला आपण कवर करूयात आणि त्यानंतर मग आपलं मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे, म्हणजे कांदा वगैरे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि त्याचबरोबर आपण इकडे 2 वेलदोडे घेतलेले आहेत, 4 लवंग घेतलेले आहेत आणि 2 ते 3 दालचिनी घेतलेली आहे। तर ही आपण चांगली पेस्ट करून घ्यायची। अगदी पेस्ट म्हणजे अगदी बारीक झाली पाहिजे, कुठेही त्याच्या गुठळ्या नाही असल्या पाहिजे। तर इकडे बघत आहात तुम्ही कन्सिस्टन्सी, आणि कांदा टॅमॅटोसुद्धा आपला आता चांगला शिजलेला आहे। आता आपण यामध्ये हे वाटून घेतलेलं मिश्रण घालूया आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं अजून पाणी घालायचं आणि ते सुद्धा मिश्रण या पातेल्यामध्ये घालायचं।
तर आता हा मसाला ना आपण 5 ते 7 मिनटं बारीक गॅसच्या फ्लेमवरती सतत परतत राहायला पाहिजे, जेणेकरून लाल रंग आला पाहिजे अशा प्रकारे. त्यानंतर काजू घालायचे आणि काजू जे आहेत 2-3 मिनटं चांगले शिजवायचे. आणि तुम्ही इकडे बघत आहात आता मसाला कमी झालेला आहे, याचा अर्थ आपला मसाला छान शिजलेला आहे. तर मंडळी, एक महत्त्वाची टिप, जितकं छान तुम्ही चांगला 5 ते 6 मिनटं म्हणजे जास्तीत जास्त मसाला शिजवाल ना, तितकी छान भाजी होते. तर आता त्यानंतर मग मखाने घालायचे आणि थोडं याला आरतून परतून घ्यायचं. तर आता यामध्ये ना मी 1 वाटी इतकं पाणी घालत आहे. तुम्ही हवं असल्यास अजून जास्तीसुद्धा पाणी घालू शकता. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ही तुमच्यावर डिपेंड आहे. तर आता मखाणे आपण काय करायचं, यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि पाणी जास्ती घातलात ना की चालेल, कारण मखाने जे आहेत पाणी शोषून घेतात त्यासाठी. आता आपण इकडे कसुरी मेथी थोडीशी अशी हातावरतीच बारीक करत आहोत आणि ती इकडे आता आपण 1 चमचा इतकी घातलेली आहे. आणि त्यानंतर मग शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि याला छान परतून घ्यायचं. तर आता भाजीला या आणखीन जास्त चव देण्यासाठी आपण इथे काय करूयात, 1 चमचा इतकं साखर घालूयात. साखरमुळे ना भाजीला चव छान येते. आणि त्यानंतर मग घरामध्ये जी आपण साई काढतो ना, मलाई, ती 1 चमचा घालायची आणि परत याला मिक्स करून घ्यायचं. तर चला, आता भाजी आपली झालेली आहे आणि तोपर्यंत पीठसुद्धा छान मुरलेलं आहे. आता आपण या पिठाला परत थोडंसं मळून घेऊयात आणि लिंबा इतके याचे गोळे करून घेऊयात. आणि त्यानंतर मग यावरती थोडंसं तूप लावायचं आणि त्यानंतर ही मालिना परत एक करायची आणि याचा छान असा गोळा बनवून ना थोडं सुकं पीठ लावून आपण याला छान असं लाटून घेऊयात. तर अगदी मोठी नाही करायची आणि अगदीच लहान नाही करायची, मीडियममध्ये आपण ही नान रोटी ठेवलेली आहे. तुम्ही हवं असल्यास लहान मोठी करू शकता. तर आता जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच लाटायची, इतकंच काय, थोडी जाड ठेवायची. त्यानंतर यावरती मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यानंतर काळे तीळसुद्धा घालायचे आणि थोडं त्याला प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर मग अलगदपणे उचलून तव्यावरती ठेवायचं आणि गॅसचं फ्लेम मीडियम ठेवायचं. आणि लगेच त्यानंतर मग तेल थोडं लावू शकता वरून किंवा तूपसुद्धा लावू शकता, तुमची मर्जी. पण खालून मात्र तेल किंवा तूप लावायचं नाही, त्याला असंच आपण थोडंसं आता आरतून परतून घेऊन भाजून घेऊयात. आणि त्यानंतर मग तुम्ही बघतच आहात मस्त अशी आपली गव्हाच्या पिठाची नान रोटी तयार झालेली आहे. कुठेही मी इकडे जास्ती मैद्याचं पीठ वापरलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने आता आपली भाजीसुद्धा झाली आणि नान रोटीसुद्धा झाली. तर नान रोटी करायची ही साधी सोपी पद्धत आहे आणि आशा करते की तुम्हाला आवडेल. तर आता अशा पद्धतीने भाजीसुद्धा झाली, नान रोटीसुद्धा झाली. चला आता आपण ही सर्व करूयात. तर इकडे तुम्ही बघत आहात आता मस्त अशी चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे. जर कधी घरी पाहुणे येणार असतील तर अशा पद्धतीचा तुम्ही त्यांना लंच म्हणून थाली देऊ शकता. खूप चविष्ट बनते भाजी, एकदा नक्की करून बघा आणि आवडली की मला कमेंट करून सांगा. तर मंडळी, आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सोबत बेल आयकनसुद्धा हिट करा, जेणेकरून सगळ्या रेसिपीजची नोटिफिकेशन तुम्हाला कळेल. आणि त्यानंतर रेसिपी जास्तच आवडली की तिघांना नक्की शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला. तर आता सॉफ्ट नान रोटी तयार झालेली आहे, बघतच आहात तुम्ही. तर अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद.